आणि त्यामुळे सांगलीकडे गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद हा तीव्र होण्याची चिन्ह आहेत। कारण जत मधल्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव रातोरात बदललंय आणि काही अज्ञात सभासदांनी राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावलाय। काहीच दिवसांआधी गोपीचंद पडळकरांनी याच साखर कारखान्याचा धुरडा यंदा पेटूच देणार नाही असा इशारा दिला होता आणि त्यानंतर आपण बघतोय हे नाव बदलण्यात आलेलं आहे। जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं होतं। आपण बघतोय जतच्या साखर कारखान्याचं नाव बदलण्यात आलंय। राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानचे शेवटचे राजे। राजे विजयसिंह डफळे यांच्या नावानं अनेक संस्थांची पाहणी ही पाहायला मिळते। तर राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचाही त्यात समावेश आहे। 2012 मध्ये राजाराम बापू पाटील कारखान्यातनं डफळे कारखाना विकत घेतला। जयंत पाटलांकडनं कारखाना हडप करण्यात आल्याचा आरोप मात्र पडळकरांनी केलाय। तर सभासदांच्या मालकीचा कारखाना परत करण्याची मागणी देखील पडळकरांची आहे। तर प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा सुद्धा पडळकरांनी दिलाय। त्यामुळे जतच्या या साखर कारखान्याचं रातोरात बदलण्यात आलेलं नाव आणि त्यावरनं पुन्हा एकदा राजकारण तापणार एवढं नक्की आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद जो आहे तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। पण या वादात आता एक ठिणगी पडलेली आहे। जो जतमधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना 2012 पासून जयंत पाटील यांच्या ताब्यात असणारा कारखाना काल मध्यरात्री अज्ञातांनी यावर विजय असं नामकरण केलं होतं। ते सध्या काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर ते नामकरण करण्यापूर्वी राजाराम बापू पाटील कारखान्यावर काळं फासण्याचा सुद्धा प्रकार करण्यात आलाय। या निमित्ताने पुन्हा दोघांमधील वाद चिघळणार आहे का या दिसून येतं। काहीच दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांनी 2012 साली अल्प दरात फार कमी दरात हा कारखाना घेतला होता, ढापला होता असा आरोप केला होता। या निमित्ताने वाद चिघळणार का अशी चर्चा होत आहे। कॅमेरामन सुदीप दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली। तर सभासदांना काही झालं तरी कारखाना मिळवून देणार असा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय। जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे। परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा।